नमस्कार, मी अनिता योगेश माळगे, बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर। तर आपली देशातील पहिली महिला शेतकरी कंपनी आहे यशस्विनी ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी। तर कंपनीच्या माध्यमातून आपण 32 गावातील महिलांनी एकत्रित येऊन 1400 महिलांनी मिळून आपण हे कंपनी स्थापन केलेली आहे। तर आपलं पूर्णपणे काम कडधान्य असतील, फळे आणि भाजीपाला याच्यामध्ये आपण काम करतोय। तर सध्या आपलं क्लिनिंग ग्रेडिंग युनिट आहे, डाळ मिलचं मशीन आहे आणि जागतिक बँक अर्थसहाय्यित आणि आत्मा यांच्या माध्यमातून 4/6/2015 ला महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प याच्या माध्यमातून आपण ती कंपनी स्थापन केलेली आहे। तर आता या कंपनीच्या माध्यमातून जवळपास आपण 1 लाख ते 1.5 लाख जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत आपण म्हणजे कनेक्टेड झालेलो आहोत। आणि त्याचबरोबर आपण नाबार्डची पॉपी म्हणून सोलापूर जिल्ह्याचं काम करतोय। तर याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये 5 FPO आपण स्थापन केलेला आहे। तर याच्यामध्ये करमाळा असेल, सांगोला असेल, पंढरपूर आणि दक्षिण सोलापूर या 4 डिव्हिजनमध्ये आपण 5 कंपन्यांची स्थापना केली। तर या 5ही कंपन्या, काही कंपन्या कडधान्य असतील, काही कंपन्या केळी असतील किंवा काही भाजीपाला असतील, या सगळ्या विषयांमध्ये काम करतात। तर याच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून महिलांसाठी असेल किंवा आपल्या शेतकरी वर्गांसाठी भरपूर काही योजना, म्हणजे केंद्र शासनाचे असतील किंवा राज्य शासनाचे भरपूर काही योजना शेतकऱ्यांसाठी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या आहेत। तर यातलीच एक योजना आहे स्मार्ट प्रकल्प योजना। तर स्मार्ट प्रकल्प योजनेच्या माध्यमातून सांगायला गेलं तरी आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 42 कंपन्या या स्मार्ट प्रकल्पामध्ये सहभागी आहेत। तर यामध्ये आत्मा आणि कृषी विभागाच्या सहकार्याने पूर्णपणे या कंपन्या स्थापन झालेल्या आहेत। आणि या स्मार्ट प्रकल्पाविषयी मी थोडक्यात म्हणजे माहिती देते की या योजनेमध्ये जवळपास म्हणजे जर समजा 10 लाखाचा जर प्रोजेक्ट जर असेल तर ह्याच्यामध्ये 60% अनुदान शासन म्हणजे देतोय आणि त्याचबरोबर 40% जे आहे इतर, तर या 40% मध्ये 30% बँक लोन आणि 10% कंपनीचं स्वतःचं भाग भांडवल याच्या माध्यमातून हे स्मार्ट प्रकल्प आहे। तर या प्रकल्पामध्ये शेतकरी कंपनीने कुठलेही म्हणजे प्रोजेक्ट आपण उभं करू शकतो शेतीच्या रिलेटेड। याच्यामध्ये प्रक्रिया उद्योग असेल, प्राथमिक प्रतवारी असेल आणि त्याचबरोबर प्रक्रियायुक्त पदार्थांचं म्हणजे पॅकिंग, ब्रँडिंग, लेबलिंग करणे आणि त्याचं एक्सपोर्ट करणे किंवा विक्री करणे, विक्री केंद्र म्हणा, हे सगळे विषय त्याच्यामध्ये ॲड आहेत। तर या स्मार्ट प्रकल्पाच्या माध्यमातून जवळपास म्हणजे 11,000 कोटी रुपयाची निधी महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेला आहे। तर ह्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला एक टार्गेट दिलेलं आहे की म्हणजे 40 कंपन्या किंवा 50 कंपन्या। तर आपल्या सोलापूरकरिता जवळपास 45 कंपन्यांचं म्हणजे प्रस्ताव होतं। तर त्या ह्याच्यामध्ये 42 कंपन्या आता स्मार्टच्या ह्याच्यामध्ये सिलेक्ट झालेल्या आहेत। तर त्या ह्याच्यामध्ये आपली पण FPO स्मार्टमध्ये आहे। तर आपल्या FPOचं जवळपास म्हणजे 90 लाखापर्यंतचं प्रोजेक्ट आहे। तर या ह्याच्यामध्ये आपण स्पेशल म्हणजे ज्वारीपासून बिस्किट म्हणा, कुकीज आणि रवा, पोहे हे सर्व बनवण्याचे मशिनरी असतील आणि त्याचबरोबर डाळ मिल आणि ऑइल मिल आणि विशेष करता या स्मार्ट प्रकल्पामध्ये ज्या काही महिलांच्या शेतकरी उत्पादक कंपन्या असतील तर या कंपनीकरिता विशेष गाडीची पण म्हणजे गाडीचा देखील म्हणजे समावेश त्या योजनेमध्ये केलेला आहे महिला कंपन्यांकरिता। तर हे खरोखरच म्हणजे शासनाने खूप चांगला प्रकल्प म्हणजे आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आणलेला आहे। तर ह्याचा लाभ म्हणजे आपल्या सोलापूर जिल्ह्यातले 42 कंपन्या घेतलेल्या आहेत। तर या ह्याच्यामध्ये जवळपास कोट्यावधींनी निधी आपल्या सोलापूरसाठी म्हणजे उपलब्ध झालेला आहे। याच्यामध्ये आत्माचे आपले मुकणे सर असतील आणि आपल्या जिल्हा कृषी अधीक्षक गावसाने सर असतील, या दोघांचंही म्हणजे खूप श्रेय आहे। आणि या स्मार्ट प्रकल्पाचे मुख्य आपले दशरथ तांबाळे सर यांचं योगदान खूप आपल्याला लाभलेलं आहे। तर याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आपल्या भागामध्ये ज्या पिकांचं उत्पादन होतंय त्या पिकांवरती प्रक्रिया करायचं म्हणजे हे प्रोजेक्ट आहे। आणि अगदी म्हणजे जसं मी आत्ता म्हणले की काढणीपासून ते पेरणीपर्यंत आणि परत काढल्यानंतर त्याचं प्रोसेसिंग करणे आणि पॅकिंग, ब्रँडिंग, लेबलिंग करून कंपनीच्या नावाने विक्री करणे इथंपर्यंतचं पूर्णपणे प्रकल्प या योजनेमध्ये समावेश केलेला आहे। आणि ह्याच्यामध्ये पूर्णपणे प्रोजेक्ट रिपोर्ट बनवणे असतील आणि सगळे डॉक्युमेंट मेंटेन ठेवणे आणि त्याचबरोबर एक्सपोजर व्हिजिट असतील, या संदर्भात पूर्णपणे प्रशिक्षण
रामेती पुणे यांच्या वतीनं दर 3 महिन्याला किंवा दर 6 महिन्याला आपल्या कंपनीचे 5-5 डायरेक्टरांचं ट्रेनिंग तिथं दिलं जातं. याच्यामध्ये नेमकं स्मार्ट प्रकल्पामध्ये आपण कशा पद्धतीनं काम करणार आहोत आणि ह्या योजनेचं अगदी म्हणजे ग्राउंड लेवलला आपण इम्प्लिमेंटेशन योजना कशा पद्धतीनं केलं पाहिजे ह्याचं पूर्णपणे ट्रेनिंग आपल्या डायरेक्टर बॉडींना आणि इतर आपल्या सभासदांना पण वेळोवेळी दिलं जातं. आणि याचबरोबर आता हे झालं स्मार्ट योजना. दुसरं आहे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना. तर या योजनेमध्ये कसं आहे की ODOP वन डिस्ट्रिक्ट वन क्रॉप या योजनेच्या धर्तीवरती आपल्या भागामध्ये ज्या पिकांचं उत्पादन आहे त्या पिकांवरती आधारित आपण छोटे छोटे म्हणजे प्रोसेसिंग युनिट उभं करायचं आहे आणि हे पण बँकेबल प्रोजेक्ट आहे. तर ह्याच्यामध्ये जर समजा 1 लाखाचं आपण जरा प्रोजेक्ट जरी तयार केलं तर त्याच्यामध्ये 35% अनुदान आहे. तर ह्या 35% अनुदान म्हणजे पूर्णपणे बँकेबल प्रोजेक्ट आहे. तर यामध्ये सुरुवातीला आपण एक ऑनलाईन अर्ज करायचं. तर त्या ऑनलाईन अर्जामध्ये आपलं पॅन कार्ड, आधार कार्ड आणि त्याचबरोबर आपण जे व्यवसाय करणार आहोत त्या व्यवसायाचं प्रोजेक्ट रिपोर्ट आणि त्याची माहिती पूर्णपणे त्या वेबसाईटला भरायचं. ते भरल्यानंतर कृषी विभागाच्या वतीनं DRPची नेमणूक केलेली असते. या DRPच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्याला 2 ते 3 DRPची नेमणूक झालेली असते. तर या DRPनी पूर्णपणे आपलं प्रोजेक्ट रिपोर्ट बनवतात आणि ऑनलाईन केल्यानंतर त्याचं जे रिसीट आहे आपण ज्या बँकेकडून लोन घेणार आहोत तर त्या बँकेला त्यांनी मेलद्वारे कळवतात की ह्यांचं म्हणजे अशा पद्धतीनं प्रोजेक्ट आपण बनवलेला आहे. तर ते गेल्यानंतर 30 ते 35 दिवसाच्या आत ते बँकेने त्या व्यक्तीला लोन देणं बंधनकारक आहे. मग लोन दिल्यानंतर पूर्णपणे जे काही म्हणजे आता समजा शेवाय मशीन असेल किंवा मिरची कांडप मशीन असेल असे जे छोटे छोटे युनिट्स आपण प्रोजेक्ट रिपोर्ट बनवतोय तर जिथून आपण ते खरेदी करणार आहोत त्या व्यक्तीच्या अकाउंटला ते पैसे जमा होतात. मग पूर्णपणे त्याच्यामध्ये कसं की 60-40 प्रमाणे ते प्रोजेक्ट आहे. 60% मशिनरीमध्ये आपल्याला दाखवायचं आहे आणि 40% जे आहे रॉ मटेरियल खरेदीमध्ये दाखवायचं आहे. जर समजा आपल्याला एखादं म्हणजे पिठाचं चक्की जरा टाकायचं असेल तर 60% जे आहे ते मशिनरीचं कॉस्ट आणि 40% जे आहे तर ह्याच्यामध्ये त्याकरिता आपल्याला काय काय लागणार, गहू असेल, ज्वारी असेल किंवा इतर काही कडधान्य म्हणजे आपण दळण्याकरिता वापरतो, इलेक्ट्रिसिटीचं बिल असेल, ह्याचा सगळ्यांचा समावेश 40% मध्ये करायचं आहे. तर असं मिळून टोटल हे प्रोजेक्ट आहे. तर ह्याच्या माध्यमातून जवळपास 200 जे प्रोजेक्ट आहेत तर ते आपल्या FAOच्या माध्यमातून आपण छोटे छोटे प्रोजेक्ट आपण बनवलेलं आहे. तर हे देखील म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं प्रोजेक्ट आहे. तर ह्याचं पण इम्प्लिमेंटेशन होणं म्हणजे गरजेचं आहे. कारण जे काही बेरोजगार म्हणजे वाढलेलं आहे तर ह्या योजनेच्या माध्यमातून रोजगाराची संधी शासनाने आपल्यापर्यंत उपलब्ध केलेला आहे. तर ह्याचा पण लाभ जास्तीत जास्त लोकांनी घेतलं पाहिजे. आणि असं नाही की ह्याच्यामध्ये फक्त प्रोसेसिंग करिता, तर ह्याच्यामध्ये हॉटेल व्यवसाय असेल किंवा मेस व्यवसाय असेल किंवा लोणचे बनवणे असेल, अशा पण योजना ह्यामध्ये समावेश आहेत. तर ह्याचा पण लाभ जास्तीत जास्त महिला वर्गांनी घेतलं पाहिजे. कारण ह्याच्यामध्ये काही गोष्टी असे पण आम्हाला आढळून आले की 25 लाख 30 लाखाचे प्रोजेक्ट बनवतात पण बँकेमध्ये गेल्यानंतर बँक इतकं लोन म्हणजे मंजूर करत नाही. अगदी छोटे छोटे का प्रोजेक्ट असे ना, छोटे छोटे करायचं पण त्याचं म्हणजे आउटपुट चांगल्या पद्धतीनं आपण करायचं. तर हे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेबद्दल आहे. तर त्याचबरोबर मॅग्नेट योजना आहे. तर मॅग्नेट प्रकल्पामध्ये जवळपास 11 म्हणजे पिकांचे ह्यामध्ये समावेश आहे. जसं की केळी, डाळिंब, सीताफळ, पेरू, चिक्कू आणि त्याचबरोबर पडवळ आहे आणि लिंबूचं आहे आणि आंबाचा आता यावर्षी समावेश केलेला आहे. तर ह्या मॅग्नेट प्रकल्प हे पणन डिव्हिजनच्या माध्यमातून ही योजना राबवली जाते. तर ह्याच्यामध्ये अगदी सुरुवातीपासून म्हणजे लागवडीपासून ते काढणी पश्चात तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ह्याच्यापर्यंत पूर्णपणे सबसिडीवरती आहे. आणि ह्याच्यामध्ये कसं की 60% सबसिडी आणि 40% आपलं भागभांडवल म्हणजे आपल्यामध्ये कसं की 20% बँक लोन आणि 20% स्वतः म्हणजे कंपनीचा स्वहिस्सा. तर यामध्ये बँक ऑफ इंडिया मॅग्नेट प्रकल्पाला MOU केलेला आहेत आणि त्याचबरोबर HDFC बँक या 2च बँका मॅग्नेट प्रकल्पाला म्हणजे MOU झालेले आहेत. तर या माध्यमातून आपल्या भागामध्ये डाळिंबाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर असेल किंवा पेरूचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर असेल, आंब्याचं उत्पादन असेल, तर ह्याच्यावरती प्रक्रिया करणारे प्रक्रिया असतील. तर ह्यामध्ये प्राथमिक प्रक्रिया
म्हणजे ग्रेडेशन करणे, त्याचं 5 किलो 10 किलो 2 किलो अशा बॉक्समध्ये पॅकिंग करून त्याचं विक्री करणे आणि त्याचबरोबर सेकंड जे आहे ते प्रोसेसिंगचं आहे आणि तिसरा टप्पा जे आहे ते सोलर ड्रायर म्हणजे ड्राय करून त्याचं म्हणजे विक्री करणे. अशा टप्प्याटप्प्याने हे पूर्णपणे प्रोजेक्ट आहे. तर हे पण योजना खूप चांगली आहे. तर ह्याही योजनेचा लाभ आपण घेऊ शकतो कारण ह्याच्यामध्ये मार्केटिंगची जबाबदारी पूर्णपणे पणन डिव्हिजनने घेतलेली आहे. तर ह्या योजनेमध्ये फक्त निवडून म्हणजे 11च म्हणजे क्रॉप आहेत. तर ह्याचाही म्हणजे लाभ आपल्याला शेतकरी महिला असतील किंवा सर्व शेतकऱ्यांना खूप चांगल्या पद्धतीने लाभ घेता येऊ शकतो आहे. आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजना, तर ह्याच्यामध्ये 50% सबसिडीवरती योजना आहेत. तर ह्याच्यामध्ये आपण डेअरीचं प्रोजेक्ट उभं करू शकतो किंवा कॅटल फीडचं युनिट उभं करू शकतो, कुठलंही असू दे, जेणेकरून आपल्या या योजनेच्या माध्यमातून किती लोकांना आपण रोजगार उपलब्ध करून देतो तर ह्याच्यावरती पण ते प्रोजेक्ट अवलंबून आहे. मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजनेच्या माध्यमातून 50% सबसिडीवरती हे प्रोजेक्ट आहे आणि हेही प्रोजेक्ट बँकेबल प्रोजेक्ट आहे. तर जसं की आपण म्हणजे आम्ही एक वर्षभरापूर्वी तुळजापूरला गेलो होतो सांगली जिल्ह्यात, तर तिथे देखील डेअरीचं युनिट आहे. तर चितळ डेअरी त्यांच्यासोबत म्हणजे टायअप आहे. तर डेली 10,000 लिटर कलेक्शन सेंटर तिथं आहे आणि एक युवा वर्गच आहे म्हणजे त्यांनी पुढाकार घेऊन हे मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजना तिथं म्हणजे चालू केलेलं आहे. तर त्यांनी शेतकऱ्यांना जनावर दिलेले आहेत म्हणजे म्हशींचं, मुर्रा म्हशीचं जात. तर त्याच्यामध्ये चितळे डेअरीने त्यांनी देखील म्हणजे एक म्हैस त्या शेतकऱ्यांना दिलेलं आहे. या माध्यमातून शेतकरी जे दूध निघेल ते दूध त्या सेंटरला घालतात आणि त्या बिलामधून त्या शेतकऱ्यांचं पूर्णपणे पेमेंट म्हणजे नील केलं जातं आहे. तर ह्याच्या माध्यमातून एक म्हणजे डेअरीने म्हणजे पुढाकार घेऊन पण ते प्रोजेक्ट खूप चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंटेशन त्या भागामध्ये केलेलं आहे. तर आपल्याही सोलापूर भागामध्ये आपण ते करू शकतो कारण ठराविक भागामध्ये म्हणजे कमी पाण्याचं क्षेत्र जर असेल तर बाकी आपलं पंढरपूर असेल, उत्तर सोलापूर असेल किंवा माढा असेल, मंगळवेढा असेल, या भागामध्ये देखील डेअरींचं म्हणजे प्रमाण जास्त आहे आणि जनावरांची संख्या पण जास्त आहे. तर ह्याचंही आपण डेअरी प्रोजेक्टच्या माध्यमातून आपण राबवू शकतो. तर दुसरं म्हणजे JLG प्रोजेक्ट, जॉईंट लायबिलिटी ग्रुप. तर ह्याच्या माध्यमातून आता बँक ऑफ इंडियासोबत पण आपल्या कंपनीचं म्हणजे MOU झालेलं आहे. तर या माध्यमातून आपल्या कंपनीच्या सभासदांना 5-5 महिलांचे ग्रुप बनवून एकाच प्रकारे व्यवसाय करणाऱ्या महिलांना प्रत्येकी 50,000 प्रमाणे म्हणजे 5 जणांमध्ये 2.5 लाख रुपये. ह्यामध्ये कसं की भाजीपाला व्यवसाय करणाऱ्या महिला, गुलाब शेती करणाऱ्या महिला, अशा महिलांचं ग्रुप बनवून त्यांना आपण लोन प्रोव्हाइड करतो आहे. ह्याच्यामध्ये जर्सी गाय असेल किंवा म्हैस असेल तर या व्यक्तींचे 5 जणांचे ग्रुप बनवून प्रत्येकी व्यक्तीला 1,40,000 रुपये प्रमाणे कर्ज दिलं जातं आहे आणि ह्याच्यामध्ये परतफेडीचं जे आहे 3 वर्षापासून ते 5 वर्षापर्यंत आहे. तर या माध्यमातून देखील एक शेतकऱ्यांना म्हणजे एक डेअरी उभं करण्याकरिता म्हणा किंवा आपलं पशुधन म्हणजे मोठ्या प्रमाणावर ह्याच्यामध्ये वाढ करण्याकरिता म्हणा, ह्या योजनेचा देखील आपल्याला चांगल्या पद्धतीनं लाभ मिळू शकतो आहे. आणि त्याचबरोबर उमेद अभियानचं जसं आपण बोललात सर, तर उमेद अभियानच्या माध्यमातून देखील आपण 10 महिलांचे जे गट बनवलेला आहे तर ह्या 10 महिलांच्या गटांचं पूर्णपणे MSRLM या वेबसाईटला त्या गटाची नोंदणी होते. प्रत्येक 10 महिलांचं नोंदणी झाल्यानंतर तिथं ते गट रजिस्टर केलं जातं आहे आणि याच्या माध्यमातून फिरता निधी म्हणून 15,000 रुपये त्या गटाला मिळतो आहे. तर आत्ता यावर्षी शासनाने ते 15,000च्या ऐवजी 30,000 रुपये केलेलं आहे, जेणेकरून महिलांना देखील जे म्हणजे बचत असेल आपली त्या अंतर्गत वाटप केल्यामुळे त्याच्यावरती जो मिळणारा व्याज आहे तर हिथं जेणेकरून हातभार व्हायला पाहिजे म्हणून शासनाने यावर्षीपासून एका गटाला 30,000 रुपये RF निधी मंजूर केलेला आहे. आणि हे झाल्यानंतर जवळपास 30 ते 40 गटांचं मिळून एक ग्रामसंघ बनवलं जातो आहे. तर समजा आता उदाहरणार्थ 40 गट एकत्रित आले आणि प्रत्येक 15 गटांवरती एक CRP ताईंची नेमणूक केलेली असते. ह्या 15 गटावरती एक ताई असं मिळून जवळपास म्हणजे 30 गटांवरती 2 CRP ताईंची नेमणूक केलेली असते. तर या 30 गटांचं मिळून एक ग्रामसंघ बनवलं जातो आहे. तर या ग्रामसंघाकरिता आता समजा आपल्या जवळपास म्हणजे गावातील मुख्य ठिकाणी एखादं ग्रामसंघाचं ऑफिस राहायला पाहिजे, याकरिता शासनाने VRF जे निधी आहे ते निधी जवळपास 55,000 रुपये
सुरुवातीला त्या ग्रामसंघाला दिलं जातं आहे. आता 55,000च्या ऐवजी 75,000 रुपये केलेलं आहे. तर या माध्यमातून त्यांना ऑफिसचं भाडं असेल किंवा खाली अंतरण्याकरिता सतरंजी किंवा चटई म्हणा, कपाट म्हणा आणि लिखाणाचे सगळे डॉक्युमेंट ठेवण्याकरिता टेबल असेल किंवा खुर्च्या असतील, या सर्व वस्तू खरेदी करण्याकरिता एवढ्या निधीची तरतूद म्हणजे त्या ग्रामसंघाला केलेली असते. तर याच्या माध्यमातून ग्रामसंघाला CIF निधी देखील मंजूर होतो आहे. CIF निधी असा असतो की आपल्याकडे जरा 30 गट जर असतील ग्रामसंघाला, तर 30 गटांपैकी टप्प्याटप्प्याने निधी दिले जाते. तर ह्याच्यामध्ये सुरुवातीला 5 गटांना म्हणजे एका गटाला 60,000 प्रमाणे, अशा पद्धतीनं 5 गटांना 3 लाख रुपयाप्रमाणे CIF निधी दिला जातो आहे. तर या 30 गटांचं ग्रेडेशन केलं जातं की कुठलं गट म्हणजे कुठली ॲक्टिव्हिटी, म्हणजे जेणेकरून ह्याच्यामध्ये SC ST OBC मायनर म्हणजे अशा पद्धतीनं ते ग्रेडेशनच्या माध्यमातून जास्तीत जास्त म्हणजे कुठल्या गटामध्ये ह्या कास्टचं संख्या जास्त आहे असे गट सुरुवातीला प्राधान्याने घेतलं जातं. तर ह्यामध्ये 5 गट निवडून त्या 5 गटांचं पूर्णपणे ग्रेडेशन करून प्रत्येकी गटाला 60,000 प्रमाणे असं 3 लाख रुपये त्या ग्रामसंघावरती वर्ग केलं जातं. आणि हे 3 लाख रुपये आपण त्या 5 गटांना 60,000 रुपये प्रमाणे देतो. तर ह्याचं 60,000 प्रमाणे म्हणलं तरी 10 महिलांमध्ये 3 महिलांना 20,000 प्रमाणे, जेणेकरून त्यांनी छोटं कुठलं तरी एक युनिट उभं केलं पाहिजे आणि ह्याच्या माध्यमातून त्यांचं आर्थिक उत्पन्न वाढवणे आणि स्वतःच्या पायावरती ती महिला स्वतः उभी राहिली पाहिजे, हेच म्हणजे उद्देश समोर ठेवून 20,000 रुपये प्रमाणे त्या महिलेला दिलं जातो आहे. आणि 3 महिलाला 20,000 म्हणजे असं 3 महिलांचे म्हणून 60,000 रुपये एका गटाचे झाले. याच महिलांचं महिन्याला हप्ता परतफेड आलं, तेच परत फिरवून त्याच गटातील 4थ्या महिलेला दिलं जातं. म्हणजे 4, 5, 6 असं करून 10 महिलांचे पूर्णपणे हे राऊंड कंप्लीट झालं. मग ते झाल्यानंतर परत दुसऱ्या 5 गटांना हेच 3 लाख रुपये निधी आपण दुसऱ्या 5 गटांना फिरवतो. अशा पद्धतीनं CIF निधी पूर्णपणे ह्या ग्रामसंघामध्ये फिरलं जातो आहे. आणि ह्या सगळ्या ग्रामसंघांचं कमीत कमी आता समजा आपलं बोरामणी झेडपी गट आहे, तर ह्या बोरामणी झेडपी गटातील सगळ्या ग्रामसंघांचं आणि गटांचं मिळून एक प्रभाग संघ स्थापन केला जातो आहे. तर ह्या प्रभाग संघावरती अध्यक्ष, सचिव आणि कोषाध्यक्ष अशा 3 व्यक्तींचं म्हणजे निवड केलं जातो आहे की ह्याच्यामध्ये पण AGM मीटिंगमध्ये. तर यामध्ये पूर्णपणे 3 वर्ष पूर्णपणे ते अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष या तिघांनी मिळून हे पूर्णपणे कामकाज स्वतः हँडल करतात. आणि प्रभाग संघाला पण मोठ्या प्रमाणावरती निधी मिळतो आहे. तर याच्या माध्यमातून पण ज्या गावातील महिला खरोखरच काही म्हणजे करण्यासारख्या आहेत, तर अशा महिला बचत गटांना किंवा ग्रामसंघांना एक्स्ट्रा निधी पण दिला जातो आहे. आणि दुसरी एक निधी आहे की त्याच्यामध्ये बीज भांडवल योजना. तर या बीज भांडवल योजनेमध्ये गटाच्या वतीनं जरी घेतलं तर 4 लाख रुपयेपर्यंत म्हणजे आपल्याला लोन मिळतो आहे. आणि जर वैयक्तिक जरी घेतलं गटातील महिलांच्या वैयक्तिक नावाने तर 40,000 रुपये मिळतो आहे. तर ह्याच्यामध्ये डेअरी व्यवसाय असेल, भाजीपाला व्यवसाय असेल आणि त्याचबरोबर इतर कुठलाही व्यवसाय असू दे, जर 10 महिलांनी एकत्रित येऊन जर व्यवसाय करायचं जरी म्हणलं तर 3% वार्षिक 3% व्याजदराने 4 लाख रुपयापर्यंत त्या गटाला निधी मिळतो, बीज भांडवल निधी. तर याच्यामध्ये 1% प्रभाग संघ, 1% ग्रामसंघ आणि 1% गटांना व्याज मिळतो. हे असं पूर्णपणे म्हणजे फिरता निधीच्या माध्यमातूनच अशा पद्धतीनं हे प्रोजेक्ट आहे. आणि त्याचबरोबर प्रोड्युसर ग्रुप जे आहे, प्रोड्युसर ग्रुप पण आहे. तर ह्याच्यामध्ये शेळीपालन करणाऱ्या महिला, समजा आता आपले एक 20 गट जर असतील तर 20 गटातील एक 10 ते 15 किंवा 20 म्हणजे 200 महिलांमधून जर 50 ते 60 महिला जर शेळीपालन करणारे असतील तर अशा महिलांचं वेगळी म्हणजे निवड करून त्यांचं वेगळं प्रोड्युसर ग्रुप बनवलं जातं. उदाहरणार्थ आता यशस्विनी जर म्हणलं तर यशस्विनी महिला प्रोड्युसर ग्रुप किंवा यशस्विनी महिला शेळीपालन ग्रुप किंवा यशस्विनी महिला भाजीपाला ग्रुप अशा पद्धतीनं ग्रुप बनवलं जातो आहे. आणि ह्या ग्रुपमध्ये 2 लाख रुपयेपर्यंत निधी आपल्याला मिळतो आहे. आणि ह्याच्यामध्ये 50,000 रुपये जे आहे ते आपल्याला म्हणजे फिरता निधी स्वरूपामध्ये आहे. आणि 1.5 लाख रुपये जे आहे ते 100% म्हणजे नॉन रिफंडेबल ग्रँट आहे.
तर या माध्यमातून देखील पण खूप चांगल्या पद्धतीने प्रकल्प आपण राबवू शकतो। आणि ह्याकरिता बांधकामसाठी जर आपल्याला तात्पुरत्या स्वरूपामध्ये जरा शेड ते जरा उभं जरा करायचं असेल तर ह्याकरिता पण त्या ह्याच्यामध्ये म्हणजे निधीची तरतूद आहे। म्हणजे असं एकूण म्हणजे सगळ्या योजनांचं कन्वर्जन खूप चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो। तर आता शहरीकरिता जसं ग्रामीण भागाकरिता उमेद अभियान आहे त्याच पद्धतीनं म्हणजे शहरी भागातील लोकांकरिता NRLM प्रोजेक्ट आहे। सेम म्हणजे आत्ता मी जसं सांगितले उमेद अभियानचं सेम त्याच धर्तीवर आधारित हे NRLMचं प्रोजेक्ट आहे। आणि त्याचबरोबर आत्ताच म्हणजे गेल्या 2 महिन्यापूर्वी शासनाने विश्वकर्मा योजना लॉन्च केलेला आहे। तर या विश्वकर्मा योजनेमध्ये खूप चांगली योजना आहेत। ह्याच्यामध्ये 12 बलुतेदार जे आहेत जसं की म्हणजे चांभार, लोहार, सुतार या सगळ्यांना शासनाने संधी आपल्या व्यवसाय संदर्भात खूप चांगली आणलेली आहे। तर ह्याच्यामध्ये वार्षिक 4% ते 5% व्याजदराने म्हणजे आपल्याला कर्ज मिळवून देणार शासन आणि त्याचं जे व्याज आहे पूर्णपणे शासन भरणार। आणि ह्या माध्यमातून एक छोट्या छोट्या व्यवसायांना एक चांगल्या पद्धतीने एक प्लॅटफॉर्म उभं करण्याचं म्हणा किंवा स्वतःच्या पायावरती छोटे छोटे कारागीर असतील, बांगडी व्यवसाय, लोहार काम करणारे असतील, सुतार काम करणारे असतील आणि असे जेवढे छोटे छोटे कारागीर लोक आहेत, पेंटिंग काम करणारे म्हणा, ह्या सगळ्या लोकांना हे विश्वकर्मा योजना खूप चांगल्या पद्धतीने उपयोगी ठरू शकते। आणि या माध्यमातून स्वतः म्हणजे जे म्हणजे व्याज आहे कर्जाचं ते व्याज स्वतः शासन भरणार आहे आणि कर्ज उपलब्ध करून देण्याची सुविधा पण स्वतः शासनाने घेतलेली आहे। जे काही म्हणजे शासकीय म्हणजे आपले बँका आहेत तर त्या बँकांना टायअप करून देणे आणि त्यांचं म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट बनवणे ह्याचं पूर्णपणे आम्ही सर्व शासन घेतलेलं आहे। तसं म्हणजे GR कॉपी पण प्रसिद्ध झालेलं आहे आणि खूप चांगल्या योजना आणि ह्याही योजनेचं जास्तीत जास्त लोकांनी ह्याचं म्हणजे लाभ घेतलं पाहिजे। आणि अशा भरपूर योजना आहेत शासनाचे, फक्त आपण म्हणजे बाहेर पडत नाही आणि तिथपर्यंत पोहोचत नाही। तर अशांमुळे आपण योजनेपासून वंचित राहतो आणि आपल्यासाठी शासन काही केलं नाही असं म्हणून आपण शासनावरती म्हणजे ताशेरे ओढतो। पण असं करण्यापेक्षा आपल्याकडून पण म्हणजे काही आपण चुकतो का किंवा आपण 2 पावलं जरी टाकलं तर शासन नक्कीच म्हणजे 98% तरी शासन आपल्याला पूर्णपणे सहकार्य करू शकतोय। कारण आमच्या बाबतीतलंच उदाहरण आहे। तर आपण जोपर्यंत बाहेर पडत नाही किंवा सगळ्या म्हणजे शासकीय डिपार्टमेंटच्या इथं जाऊन त्या योजनेची माहिती घेत नाही किंवा त्या योजना आपण गाव पातळीवरती राबवत नाही तोपर्यंत आपण म्हणजे आपल्याला कळणारच नाही योजना काय आहेत। कारण महिलांसाठी योजना भरपूर आहेत हे आम्हाला कधी कळालं ज्यावेळेस आम्ही बाहेर पडलो। आम्हाला कृषी विभाग असेल, आत्मा विभाग असेल, नाबार्ड असेल, कृषी विज्ञान केंद्र असेल, पणन डिव्हिजन असतील, या सगळ्यांचं जेव्हा आपल्याला सहकार्य मिळालं तर नक्कीच कारण आपल्या सर्व महिलांचं जेव्हा आम्ही बाहेर पाऊल टाकलो तेव्हा शासन ऑटोमॅटिक आमच्यासोबत उभं राहिलं आणि शासनासोबतच आपल्यासारखे सर्व मीडिया असतील ह्या मीडियाने पण आपली दखल घेतली आणि चांगल्या पद्धतीनं आपण जे काम करतोय तर ह्या सगळ्या कामाचं प्रसिद्धी आणि प्रचार हे पूर्णपणे आपल्या माध्यमातून झालं। तर याबद्दल देखील आपली ओळख अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचली आणि ह्याच्यामध्ये सर्व अधिकारी वर्ग आणि सर्व मीडिया वर्ग आणि सर्व शेतकरी महिला आणि त्या प्रत्येक यशस्वी महिलांच्या पाठीमागे उभे असलेले सर्व शेतकरी वर्ग या सगळ्यांच्या सहकार्याने आजपर्यंत आपला इथपर्यंत प्रवास आपण केलेला आहे। आणि नक्कीच म्हणजे आपण एक चांगल्या पद्धतीने काम करू आणि सगळ्या योजनांचं जास्तीत जास्त योजना कशा पद्धतीने आपल्या भागामध्ये राबवता येईल ह्याचाही नक्की पाठपुरावा करू। कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून देखील जास्तीत जास्त आपण बाहेर पडून चांगल्या पद्धतीने प्रशिक्षण घेऊन स्वतःच्या पायावरती आपण नक्कीच स्वतः उभं राहू आणि आपला सोलापूर जिल्हा देशातच नाही तर परदेशात देखील नंबर 1 जिल्हा म्हणून ओळखला जाऊ शकतो। अशा पद्धतीने नक्की आपण सर्व मिळून प्रयत्न करू। धन्यवाद सर। सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा 0 रुपए। स्पाइस एंड आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर। कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें। स्पाइस एंड आइस इवेंट्स।